दरम्यान अजित पवारांचा अपघात की षडयंत्र असा सवाल आता उपस्थित केला जातोय। आमदार भास्कर जाधवांनी या संदर्भामध्ये सुद्धा शंका उपस्थित केलेली आहे। त्यामुळे भास्कर जाधवांनी आज माध्यमांसमोर अजित पवारांच्या अपघाताबद्दल ही प्रतिक्रिया दिली। अजित पवारांचा अपघात आहे की षडयंत्र आहे हा सवालही त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला। पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी पहिल्यांदा भाषणात सांगितलं की ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला, ज्यांनी मी 70,000 कोटी रुपये खाल्ले म्हणून मला सांगून मला जीणं मुश्किल केलं, आज त्यांच्याच मांडी लावून मी सरकारमध्ये सन्मानानं बसतोय। 15 जानेवारीला अजितदादांनी पुन्हा सांगितलं की माझ्याकडे भारतीय जनता पार्टीच्या फार मोठ्या भ्रष्टाचाराची फाईल आहे। त्यानंतर आता बाहेर पडलं की अजितदादाचा राष्ट्रवादी आणि पवार साहेबांचे राष्ट्रवादी ही एकत्र येत आहेत। अजितदादांचा 28 तारखेला 28 जानेवारीला अपघात व्हावा हे अत्यंत योगायोग आहे की हे षडयंत्र आहे हे मी सांगू शकत नाही, तर तपास यंत्रणांनी त्याच्याबद्दल खुलासा करण्याची गरज आहे।